नमस्कार, आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप। महाजनादेश यात्रेला शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून प्रगतशील समाजवादी तर्फे दिले निवेदन। प्रगतशील समाजवादी पार्टी तर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले। आता काही दिवसापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस धुळ्यात आले असता महाजनादेश यात्रा मनोहर टाकीजवळील शिवाजी पुतळ्यावरून महाजनादेश यात्रा गेली। त्यावेळेस माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। सर्वात श्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून यात्रा गेली। साध्या महाराजांना वंदन किंवा हार ही घालण्याचे कष्ट घेतले नाही असे गोरख शर्मा यांनी प्रगतशील समाजवादी पार्टी तर्फे जाहीर निषेध केला। तसेच धर्मा पाटील यांच्या धर्मपत्नी यांनाही त्यांनी स्थानबद्ध केले। 81 वर्षापासून म्हातारीचा यांना काय त्रास होता, धड चालता येत नाही, बोलता येत नाही, त्यांना का स्थानबद्ध केले। तसेच 4 ते 5 दिवस कालिका मंदिर या ठिकाणी संपूर्ण रस्ता बंद करून ठेवला होता। नागरिकांना नाग त्रास सहन झाला असे गोरख शर्मा यांनी निषेध करून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। यावेळी प्रगतशील समाजवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीजेपी सरकार मुर्दाबाद, बीजेपी सरकार मुर्दाबाद। अपमान करणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही। या छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही। शिवछत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही। फडणवीस हाय। प्रगतिशील समाजवादी पार्टी आता काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काढली गेली। त्या यात्रेशी आम्हाला काही त्रास नाही, पण त्यांनी जे कृती केली ती एक माणुसकीला काळामा फासणारी आणि अख्ख्या महाराष्ट्रांचे दैवत असलेले शिवछत्रपती महाराज यांचा अपमान करणारे व धुळेकरांचा अपमान करणारी ठरली। कारण मुख्यमंत्री हे टॉपलाईन हॉटेलमधून आले व त्वरित ते गाडीवर उभे राहून चालले गेले। ज्या शिवरायांना आम्ही धुळेकर मानतो, जिथून सर्व सत्कार समारंभ जे काय असतील, जितक्या संघटना असतील तिथून आपला श्रीराम पेट्रोल पंपापासून ज्या संघटना जिथून चालू होतात आणि शिवरायांना हार पुष्पहार गुच्छ घालून व त्यांना नमन करून त्यांना वंदन करून पुढे चालतात। या फडणवीस सरकारने त्यांना वंदनही केले नाही आणि त्यांना हारही घातले नाही। ज्या शिवरायांच्या नावावर लोकसभा निवडणुकीत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रभर फिरले व शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे वर माझे दैवत आहेत, त्यांना आम्ही नमन करतो हे सांगून त्यांनी सर्व महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवले। पण काही दिवसानंतरच, काही महिन्यानंतर हे फडणवीस सरकार इतका घमेंड आला आहे की यांनी शिवरायांना बघितलंही नाही व त्यांना वंदनही केले नाही, त्यांना हार घालू शकले नाही। अशा मुख्यमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करण्याकरता इथे पोचलो आहे। तसेच जे धर्मा पाटील यांच्या ज्या वृद्ध पत्नी आहेत सखूबाई यांनाही त्यांनी स्थानबद्ध केले। एक 80 वर्षाच्या म्हातारीपासून यांना काय त्रास असू शकतो। ज्या म्हातारीला धड चालता येत नाही त्यांना यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात स्थानबद्ध केले। यामुळे त्यांचा रक्तदाब, उच्च रक्तदाब वाढला व त्यांना ॲडमिट केलं। या ॲडमिटमध्ये त्यांना कोणी भाजपचा पदाधिकारी किंवा प्रशासनातर्फे कोणीही त्यांचा हालचाल किंवा घेतले नाही। तसेच नदीकिनारी जे मागच्या 5 दिवसापासून त्यांनी ट्रॅफिक बंद करून ठेवली होती, याचा जो त्रास झाला धुळेकरांना, याला जबाबदार कोण, याचा जाब विचार न करता आम्ही इथे आलो। आणि विशेष करून ज्या शिवसेनेने मागच्या 50 वर्षापासून या शिवछत्रपतींच्या नावावर राजकारण केले, सत्ता उपभोगतात आहे आणि त्या शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना याने साधा विरोधी दर्शवला नाही। कुठल्याही संघटनेने, कुठल्याही हिंदूवादी संघटनेने किंवा कुठल्याही पक्षाने विरोध नोंदवला नाही। आज आम्ही तो विरोध नोंदवण्याकरता आलो आहे। जर मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर पुढील काही दिवसात आम्ही मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळून आणि आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आम्ही इथे धुळ्यात सभा करू देणार नाही, हा आमचा ठाम निर्धार आहे। जय हिंद। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।